राम आणि श्रीकृष्णानंतर आता हनुमान. राज्याच्या राजकारणातील हनुमान चालीसा पठणावरून झालेला जुना वाद आता पुन्हा एकदा उफाळण्याची चिन्हे आहेत. उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाला भाजप नेत्या नवनीत राणा हनुमान चालीसाद्वारे उत्तर देणार आहेत. मविया सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्धार केल्यानं माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि नवनीत राणा आमने सामने येणार आहेत. 18 जुलैला मुख्यमंत्र्यांचं होमग्राऊंड आणि संघभूमीत ठाकरे सेना रामरक्षा आंदोलन करणार आहे. तर ठाकरेंना प्रत्युत्तर देण्याकरता नवनीत राणा अमरावतीमध्ये हनुमानगढीवर हनुमान चालीसा पठण करणार आहेत. शासकीय बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत आता वादाची चिन्ह आहेत. नवनियुक्त उपसभापती सचिन अहिर यांना बंगल्याऐवजी फ्लॅट देण्यात आलाय. सुरुवातीला अहिरांना रायगड A6 हा बंगला देण्यात आलेला, मात्र हा बंगला सध्या भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण वापर करतायत. त्यामुळे अहिरांचा बंगला रद्द करत त्यांना सुनीती बिल्डिंगमध्ये फ्लॅट देण्यात आला. त्यामुळे अहिरांना पुरंदर C3 हा बंगला मंजूर करण्यात येईल असा कयास होता, मात्र हा बंगला आधीच विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंना देण्यात आलेला. त्यामुळे कुठलाही बंगला उरला नसल्यानं सचिन अहिरांना फ्लॅट देण्यात आलाय. मात्र अहिर अजूनही तिकडे शिफ्ट झालेले नाहीयेत. त्यामुळे शिंदेंच्या कानावर हा विषय गेल्यावर पुढे कोणतं नाट्य रंगतंय पाहणं महत्त्वाचं. जयंत पाटील आणि एकनाथ शिंदेंच्या भेटी संदर्भातली अपडेट